नमस्कार नमस्कार. कसे आहात? चांगलं आहे, व्यवस्थित आहे. पुन्हा शिवसेनेत प्रवेश आहे आपला, आपण काय वाटतं? काय नाही, चांगलंच वाटतं ना. आनंद वाटतोय? आनंद वाटला. बर, काय राष्ट्रवादी जमलं नाही का? नाही, राष्ट्रवादीने आता तुम्ही सगळं पाहिलं, आमच्यापेक्षा तुम्हालाही माहिती हां, आहे हां. काय काय घडामोडी झाल्या. एकाच घरात जर कोण पैसे देऊन जर तिकीट घेत असेल 25-30 वर्ष, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं हम्म, 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 असं आहे ना. काय तुम्ही काय शरद सोनवणेकडे काय मागणी केली? नाही, आम्हाला तिन्ही उमेदवार आमचे जे आहेत त्यांना तिकीट द्यावं अशी मागणी केलेली आहे. आता काही दादा सांगतील ते निर्णय होईल. काय मग कोणत्या पदाची अपेक्षा आहे तुम्हाला प्रवेश झाल्यावर? नाही, पद वगैरे काय नाही आम्हाला. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, सर्वसामान्य राहणार. पदाची अजिबात अपेक्षा नाही. फक्त आम्हाला आमच्या मनामध्ये जे आहे हे तिन्ही उमेदवार आम्ही विजय करणार म्हणजे करणार. कारण 25-30 वर्ष एकाच घरामध्ये जर तुम्ही सत्ता देत असेल, जिल्हा परिषदच्या अध्यक्षापासून सोसायटीचा चेअरमन, गावच्या तंटमुक्तीचा अध्यक्ष, शालेय समिती व्यवस्थापन अध्यक्ष एकाच घरामध्ये जर जात असेल, तर बाकी गावामध्ये माणसंच नाहीत का? आणि या भागामध्ये दुसरे कोणी कार्यकर्तेच नाहीत का? आणि पुन्हा जर तिकीट त्याच माणसाला जात असेल, की आता तुम्ही चॉईसमध्ये बघितलं की आमदारकी त्यानेच लढायची. आता आमचं महामंडळ आदिवासी विकास महामंडळ आलं, त्यानेच लढायचं. PDC बँक त्यानेच लढायची, दुसरे कार्यकर्तेच नाही. असं जर होत असेल तर बाकी कार्यकर्त्यांनी करायचं तरी काय? मग अतुल बेनकेंनी न्याय दिला नाही तुम्हाला? नाही दिला. काय अपेक्षा होती त्यांच्याकडून? नाही, तिकीट द्यावं एवढीच अपेक्षा होती. याच्या पलीकडे काय आमचं म्हणणं होतं? तर शरद सोनवणेकडे आपण यापूर्वी प्रवेश केला होता हिरडा फॅक्टरीसाठी, हो, ते झालं नाही. तुम्ही नाही, राष्ट्रवादीत गेला. नाही, झालं नाही, मार्गी लागलो होतं. झालं नाही असं नाही म्हणता यायचं, मार्गी लागलं. परंतु काही तांत्रिक अडचणी असतात कारण शासनाच्या पातळीवर, मग ते पैसे आमच्यापर्यंत मिळाले नाही. पुन्हा विधानसभेच्या वेळेला अजितदादा आल्यानंतर त्यांनी शब्द दिला आणि ते पैसे मिळाले. आम्ही हिरडा कारखान्याच्या कर्जातून मुक्त झालो. पण निवडणूक लागल्यानंतर देवराम लांडेंनी ज्यांना काही समजत नाही अशी माणसं त्याच्यामध्ये आणली आणि आणल्यानंतर तो समोर यायला तयार नाही. शेवटी न इलाज असतो आम्हाला आमचे जे जुने संचालक होते ते म्हणले आपण थांबून घेऊ, हे चालू करत असतील तर आपलं काय म्हणणं नाही. आम्ही त्यांच्या ताब्यात देऊन टाकलं. आता 2 वर्ष होतीला निवडणूक होऊन, 24मध्ये निवडणूक झालेली. आत्तापर्यंत त्याच्यातला एक सुद्धा कुठला बदल केलेला नाही आणि आता कदाचित तो मोडीतच जाईल असं आम्हाला वाटायला लागलं की एवढं मोठं कारखाना आम्ही उभा केला, एवढी जमीन घेतली, एवढी मशिनरी आणली, एवढं सगळं स्ट्रक्चर उभं केलं आणि जर आज तो मोडी जात असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अंतःकरणापासून काय वाटतं ते मलाच माहिती की आयुष्य आम्ही त्याच्यासाठी 25-30 वर्ष घालवली. आम्ही जेव्हा राजकारणात आलो की काहीतरी करायचं, समाजासाठी एक चांगली गोष्ट करायची, हा हेतू ठेवून आम्ही खऱ्या अर्थानं कुकडेश्वर आदिवासी हिरडा उत्पादक सहकारी संस्थेची स्थापना केली. म्हणजे तिचं सभासद करण्यापासून, जागा खरेदीपासून, यांना एकालाही माहीत नाही कुठलं म्हणजे संशोधन कसं करायचं त्याचं. ठीक आहे, तुम्ही उभारणी केली, परंतु तुमचं असं म्हणणं आहे का देवराम लांडे यांनी शेवटी वाटोळ केलं आणि अतुल बेनकेंनी काही त्यात काही लक्ष घातलं नाही? त्यांनी मुद्दा असा की त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करून बघितले, पण हा जर समोर निवडणुकीच्या कालावधीत जसं आपण एकमेकाच्या समोर जातो, काही चर्चा करतो, तसं करायचं तयार नाही. यांनी त्याच्या बंगल्यात नेऊन ठेवले सगळे जे उमेदवार आणि समोर यायला तयार नाही. आम्ही म्हणलं बा एवढं जर 8-10 लाख रुपये विनाकारण संस्था बुडणार तर आपणच थांबून घेऊ, त्याचा 8-10 लाखाचा उपयोग संस्थेसाठी होईल. म्हणून आम्ही जे त्याच्यामध्ये पूर्वीचे होते ते सगळे बाजूला झालो आणि त्याच्यात ठीक आहे. आता तुम्ही सांगितलं का ती निवडणूक लढवली त्यांनी, ते काय आता तो हे झालाय विषय, परंतु आता सांगा देवराम लांडेची सुनबाई आहे आणि सुनीता बोराडे देखील आहेत, कुणाला किती मतं मिळतील काय वाटतं, काय सांगाल? नाही, आम्ही विजयी तर 100% होणारच आहोत. आमचं मत आहे की साधारणतः आता 42,000 काहीतरी आपला जिल्हा परिषदचा गट आहे आणि आमचं म्हणणं आहे की बा 30,000पर्यंत साधारणतः आपलं वोटिंग होईल. इतकं मतदान तुम्हाला होऊ शकतं? नाही, एवढं नाही, पण असं आमचं मत आहे की आम्हाला 20,000 तरी त्याच्यापैकी नक्की मिळतील. पण तुम्हाला काय वाटतं का आमदार म्हणून सगळ्यात चांगला आमदार कोण वाटतं, शरद सोनवणे की अतुल बेनके? नाही, तसं कामाच्या बाबतीत दोन्ही माणसं चांगली, म्हणजे असं चांगलं तो शेवटी सत्तेमध्ये असल्यामुळे दोन्ही माणसं सर्वसामान्य माणसाचं काम करायच्या बाबतीत दोन्ही सारखे, परंतु विचाराच्या प्रक्रियेमध्ये निर्णय घेण्यामध्ये अतुल शेठ हे मागे पडतात. जसं शरददादा एखादा तडकाफडकी निर्णय घेतात तसं अतुल शेठ घेत नाही आणि त्याच्यामुळे सगळं तालुक्यामध्ये जे तुम्ही बघताय आज जिल्हा परिषदेच्या ते निर्णय न घेतल्यामुळे ही परिस्थिती आहे.
मग आता आगामी ज्या विधानसभा निवडणुका येतील तेव्हा तुम्ही शरद सोनवणेंना साथ मग देणार? प्रश्नच नाही ना. मग आता त्याने आता आमचं आता 26मध्ये जर आम्ही आमचे उमेदवार त्यांच्या पक्षात गेलेलो आहोत आणि उद्या 29ला जर निवडणुका लागल्या तर आम्ही त्यांच्याबरोबर राहणारच ना. कायमस्वरूपी आता शिवसेनेत कायमस्वरूपीच राहावं लागेल ना. आता तुम्ही शिवसेना सोडणार नाही? नाही, असं भविष्यामध्ये काही घडामोडी होतात राजकारणामध्ये, तो मुद्दा आजचा नाही. परंतु आम्ही 29 पर्यंत तर तुम्हाला ठामपणे सांगितलं की आम्ही त्यांच्याबरोबर राहणार.